बरं, आता आपण जरा मेट्रोकडे वळूया. मेट्रो देखील आता जीवनवाहिनी होत चालली आहे. खरं तर मेट्रो एक रिलीफ घेऊन आलेली आहे मुंबईकरांसाठी. कारण जो मुंबईकर हा रेल्वेने धावत होता किंवा BSTसाठी बऱ्याचशा लाईनमध्ये उभा होता. त्याला एक रिलीफ म्हणजे मेट्रो ही सध्या मुंबईकरांसाठी आलेली आहे. मेट्रो 3चा समावेश झालेला आहे. मुंबईमध्ये सध्या केवळ 4 मेट्रो ह्या कार्यान्वित आहेत मार्ग. मेट्रो 2B, मेट्रो 4, मेट्रो 6 या सगळ्या प्रकल्पांना अनेकदा मुदतवाढ दिली गेलेली आहे. तर हे पूर्ण कधी होणार? हे बघा 356 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे. काही त्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहेत, कमिशन झालेले आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. आता येणाऱ्या 30 तारखेला सन्माननीय पंतप्रधान महोदय अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने 356 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे पूर्ण होईल. आणि मी तुम्हाला हे दाव्याने सांगतो की कोस्टल रोड झालेला आहे, अटल सेतू झालेला आहे, मेट्रो 356 किलोमीटरची जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे या शहरामध्ये जगता ते कम्प्लिटली तेच बदलून जाईल आणि मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचा क्रांतिकारक बदल हा मेट्रो, अटल सेतू आणि कोस्टल रोडनी येणार आहे आणि येतोय. आणि आपण पाहाल की येणाऱ्या काळामध्ये आमचं हे उद्देश आहे की मुंबईच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत कुठल्याही कोपऱ्यापर्यंत माणूस 59 मिनिटांमध्ये 1 तासाच्या आत पोहोचला पाहिजे. आणि रेल्वे, BST, मेट्रो ही सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्स एका तिकिटावरती आणण्याचा आमचा उद्देश आहे. बरं, दुसरं म्हणजे शेअर रिक्षा. बरं, आता हा माणूस मेट्रोमधून उतरला खाली, हां, की त्याच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न असतो तो शेअर रिक्षा. मला असं वाटतं अनेक आपले प्रेक्षक याच्यावर कमेंट्स देखील देतील. तर शेअर रिक्षा आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांची चालू असलेली मनमानी याच्यावर देखील आपल्याला वाटतं का की एक बघा, वचक राहिला अधिकृत पाहिजे? शेअर रिक्षा स्टँड असलं पाहिजे. अनधिकृत शेअर रिक्षा जर कुठे चालत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन्स अशा प्रकारे अशा सगळ्या स्टेशन्सच्या आजूबाजूला शेअर रिक्षाची सिस्टम ही लावली पाहिजे आणि त्यावरती ट्रॅफिक पोलिसांचं आणि RTOचं व्यवस्थित नियंत्रण आणि मॉनिटरिंग हे असलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची लूट ही होता कामा नये. नागरिकांना सुविधा वाजिब दरामध्ये मिळाली पाहिजे. पण त्यांचं असं देखील म्हणणं असतं की जवळ जायचं असेल ना तर शेअर रिक्षावाले घेतच नाहीत किंवा येतच नाहीत. तर याच्यामध्ये ह्याला काहीतरी ट्रॅफिक एक आणि RTOचा खूप मोठा रोल आहे. ट्रॅफिक आणि RTOनी त्याच्यावरती नियंत्रण आणणं हे अपेक्षित आहे आणि त्यांना हे करावं लागेल.